म्हणजे रस्ता नाही तसा, पण लोक या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून जात आहेत. इथं ग्रामपंचायत स्थळ मंडळी मौजे कोथळे यांचे सहकारी हा बघा या ठिकाणी अशा पद्धतीने पिंड आणि नंदी आणि असं दगडाचं कोरीव अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. शपथ रस्ता खूपच निसरण घसरट आहे बरं का, घसरते थांबता येत नाही. हा बघा कसं उंची आहे बघा, जबरदस्त आहे. इथून फिरून 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 लोक आता इथून कावड कशी वर जाते अशा पद्धतीचा मला प्रश्न पडला आहे बरं का. पण वर जाण्यात काही अर्थ नाही, खूप वेळ झालेला आहे. पण मित्रांनो हे जे शेवटचं टोक दिसतंय का नाही बघा, झूम करतो जरा. ह्या बघा ह्या टोकाच्या जवळ तिथं रस्ता निघतो बघा, असं बऱ्याच जणांचं माहितीदारांचं सांगणं आहे. परंतु हा फिरून 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 कुठून तरी जातो. परंतु कावड या ठिकाणावर नेणं म्हणजे खूपच परिश्रम आणि मेहनतीचं काम आहे असं वाटतंय. या ठिकाणी आता आपण खाली जाणार आहोत, खाली जातो आपण. हा बघा अगदी ब्रेकच लागणार नाही असं वाटतंय. खूपच म्हणजे खूपच हे आहे. आणि मला वाटतं पावसाळ्यामध्ये इथून पाण्याचा प्रवाह येत असेल बरं का. खूप भाविकांनी चप्पल घालून चालणं हे जिकिरीचं झाल्यामुळं किंवा चालताच येत नसेल कदाचित, त्याच्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीने जागोजाग अगदी वरपर्यंत चप्पला सोडलेल्या आहेत बरं का. बघा खूपच उतार आहे, प्रचंड प्रमाणातला तीव्र स्वरूपाचा उतार आहे बरं का. हे बघा तुम्हाला चप्पल वगैरे सगळं दिसतील इथं. हे चप्पल घालून चढायचं म्हणजे खूपच अवघड काम आहे. बापरे होय 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 होय. या ठिकाणी बघा हे आमचे सहकारी आहेत सावंत साहेब आणि हे मारुती साळवे साहेब. आणि या ठिकाणी आम्ही हे वजन काटा घेऊन आलो होतो. हा बघा प्रत्येक भाविकांनी या ठिकाणी अशा पद्धतीने चपला वगैरे सोडलेल्या आहेत. कदाचित इकडून सुद्धा असू शकतो बरं का रस्ता वरच्या वर, परंतु या वरच्या समाधी वगैरे बघून वाटत असेल की पूर्वी या ठिकाणी वर जात असतील. अशा पद्धतीने ही थोडीशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. इथून पलीकडे 2 किलोमीटर बघा डांबरी रस्ता पूर्ण आहे, परंतु इथं या ठिकाणी डांबरी रस्ता संपतो आणि घाट चालू होतोय. कशा पद्धतीने जात असेल ते जाणारलाच माहिती. मी अजून कधी या ठिकाणाहून गेलो नाही. अशा पद्धतीची माहिती आहे. मला वाटतं आपल्याला ह्याच्यातून बरीचशी माहिती मिळाली असेल. ओके, धन्यवाद.